सटाणा येथील नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे गटनेते महेश यादवराव देवरे व त्यांच्यासोबत इतर 6 शेतकरी यांनी दिनांक 8/12/2019 रोजी पारनेर तालुका सटाणा येथील सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या मतदानाच्या दिवशी ड्युटीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण काशीनाथ पांढरे तसेच पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ पाटील व पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील यांना मतदान केंद्रावर मारहाण केली, हात पिरगळले, हिसक पोसक केली, पोलीस वाहनावर दगडफेक करून नुकसान केले व सरकारी कामात अडथळा निर्माण केला असा गुन्हा भादवी कलम 353, 332, 143, 147, 149, 506 व सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंध अधिनियम 1984 चे कलम 3 फिर्याद दाखल केलेली होती। पोलिसांनी केलेल्या तक्रारीत सटाणा नगर परिषदेचे तत्कालीन उपनगराध्यक्ष महेश देवरे व त्यांचे इतर सहकारी यांनी पारनेर या ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान जिल्हा परिषदेत शाळेत चालू असताना 40 ते 50 लोकांचा जमाव जमवला व मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत मतदान प्रक्रियेत त्रास होईल असे वर्तन करतात असा संशय घेऊन API पांढरे, PSI गोरखनाथ पाटील व त्यांचे इतर पोलीस कर्मचारी यांनी मज्जाव केला म्हणून सदर पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना महेश देवरे व इतर यांनी मारहाण केली। API पांढरे यांचे सरकारी गणवेश पाडला व बक्कल तोडले तसेच हाताला इसक बोसक करून जखमी केले असे आरोप लावलेले होते। या कामी आरोपीचे वकील ॲडव्होकेट SB अक्कर यांनी न्यायालयासमक्ष जोरदार युक्तिवादात नमूद केले की घटनेच्या वेळी घटनास्थळी एकही आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही, तसेच नंतर अटक झालेल्या आरोपीसंबंधी भारतीय पुरावा कायद्यानुसार ओळख परेड घेण्यात आलेली नव्हती। तसेच पोलिसांनी कोर्टासमक्ष व तपास अधिकाऱ्याला आरोपीच्या सांगितलेल्या नावामध्ये बरीच मोठी तफावत आढळून आलेली। इतकेच नव्हे तर API पांढरे यांना गावातील विरोधी पक्षाच्या लोकांनी निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी हाताशी धरून तत्कालीन उपनगराध्यक्ष व त्यांचे सहकारी यांच्याविरुद्ध खोटा बनाव करून सदर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले असे युक्तिवादाच्या वेळी त्यांनी मांडले। आरोपींनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला यासंबंधी कोणताही पुरावा पोलीस न्यायालयासमक्ष साबित करू शकले नाही। तसेच पोलीस अधिकारी यांना आरोपीने मारहाण करून जखमी केले असेही सरकारी पक्ष साबित करू शकले नाही। त्यामुळे मेहरबान जिल्हा न्यायाधीश श्री AD हरणे साहेब यांनी सदरू गुन्ह्यातून आरोपींची निर्दोष मुक्तता केली। सदरू निकालाकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून होते। सदरू फौजदारी खटल्याचे नुकतेच कामकाज जिल्हा न्यायाधीश AD हरणे साहेब यांच्या कोर्टात चालले। संशयित आरोपींचे नावे महेश यादवराव देवरे, पुंडलिक लक्ष्मण देवरे, प्रसाद वामन देवरे, सचिन पुंडलिक देवरे, संजय नामदेव देवरे, चंद्रकांत नामदेव देवरे, शरद नानाजी देवरे यांच्या वतीने मालेगावातील ज्येष्ठ विधितज्ञ SB अक्कर यांनी कामकाज बघितले। सरकारी पक्षातर्फे फिर्यादी नावे सुनील भास्कर पाटील पोलीस कॉन्स्टेबल, जखमी व साक्षीदार नावे पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ पाटील, API शिवचरण पांढरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहम्मद शाबान, पंच तसेच DYSP शशिकांत शिंदे यांच्या साक्षी नोंदवण्यात आलेल्या होत्या। या खटल्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते आणि या खटल्यामधील जे आरोपी होते त्यांच्या वतीने ॲडव्होकेट SB अक्कर वकील यांनी कामकाज पाहिले व त्यांनी याच्यातनं त्यांच्यावर त्या आरोपींवर झालेल्या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात त्यांना यश मिळालेले आहे। सदरू केसमध्ये ज्येष्ठ ॲडव्होकेट सुधीर अक्कर यांना ॲडव्होकेट लक्ष्मीकांतजी सुरसे, ॲडव्होकेट कमलेश पगारे, ॲडव्होकेट शुभम पवार, ॲडव्होकेट संतोष आहिरे यांनी सहकार्य केले। बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू।